नमस्कार, मी ऐश्वर्या अटवार लोकनिर्धार चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे। आजपासून नवरात्र उत्सव सुरू झाला आहे। कोकणातील अनेक गावांमध्ये अनेक देवदेवतांची प्राचीन मंदिर आहेत, त्यामुळे परंपरेनुसार तेथे देवस्थानिक सणवार उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे होत असतात। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि श्रीदेव रामेश्वर यांच्या कृपा आशीर्वाद असलेल्या मालवणमधील कांदळगाव या गावी आज नवकरण्याची पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा आजही चालू आहे। तर जाणून घेऊयात इतिहासपूर्ण कांदळगावमधील नवकरण्याची पद्धत आणि दसरा उत्सवापूर्वीची माहिती।
ही जी आजूबाजूची जी 12-5 देवस्थानं आहेत, तर त्या देवस्थानासुद्धा तेथील जे ग्रामस्थ आहेत, तर ही वाटेमध्ये जी देवस्थान लागतं तर त्यांनासुद्धा येताना इथे जे भात आहे आणलेलं ते वाहिलं जातं. त्यानंतर इथून हे सगळे आपापल्या घरी जातात. आपापल्या घरी त्यांची अगरबत्ती वगैरे ओवाळून पूजा केली जाते. पाद्यपूजासुद्धा काही ठिकाणी केली जाते आणि त्यानंतर मग घरात ते त्यांना गंध, फुलं आणि इतर जे साहित्य आहे, हरणं, तिरडे, त्याचप्रमाणे कुरडूची भाजी असते, त्यांना जी फुलं येतात तर त्या फुलांचा वापर आज प्रामुख्याने हे नवं बांधण्यासाठी केलं जातं. तर अशा प्रकारे हे जो नवं आहे, तर हा उत्सव ह्या कांदळगावची जी परंपरा आहे त्या पारंपरिक पद्धतीने हा इथे साजरा केला जातो. अशा प्रकारे श्रीदेव रामेश्वर मंदिराच्या ठिकाणी भात कापून झाल्याच्या नंतर ते रामेश्वर मंदिरातील आजूबाजूच्या 12-5 देवस्थानांना अर्पण केलं जातं आणि त्याचप्रमाणे इतर जी आजूबाजूची जी देवस्थानं आहेत, जी स्थानिक ग्रामस्थ आपापल्या घरी जाताना जी वाटेमध्ये जी देवस्थानं मिळतात तर त्या देवस्थानांना सुद्धा तिथे भात अर्पण केलं जातं.
नव्याच्या परंपरेविषयी थोडक्यात काय सांगाल? म्हणजे आपली काय परंपरा आहे ही? परंपरा कांदळगावचे गावकरी आणि मानकरी यांनी जपलेली आहे, त्याप्रमाणे सुरू आहे. एकंदरीत ह्याची सुरुवात करताना म्हणजे कशी सुरुवात होते? सकाळी मंदिरात आल्याच्या नंतर मग पुढचा जो कार्यक्रम असतो, जी पुढची परंपरा आहे ती कशा रीतीने पार पडते? मंदिरात जाऊन सगळे गावकरी मानकरी देवाला गाराणं करतात. त्याच्यानंतर पुढची परंपरा म्हणजे त्याच्यानंतर काय जिथे शेती पिकलेली आहे, भात शेती, तिथे जाऊन मग देवाच्या आदेशाने तिथे हे भात कापतात आणि नव्याचा कार्यक्रम केला जातो. प्रत्येकजण घरोघरी हा कार्यक्रम आनंदाने करतात. भात कापून येऊन पुन्हा एकदा पुनश्च मंदिरात येतात आणि मंदिरात येऊन मग पुन्हा प्रत्येक इकडची जी देवस्थानं आहेत त्या देवस्थानांना ते भात वाहिले जातं आणि त्यानंतर मग सगळेजण आपापल्या घरी जातात. बोला काका. ही परंपरा पुढे चालत राहावं पाहिजे, याच्यासाठी काय करायचं? आताची मुलं फोनमध्ये 4-4 तास घालवते, पण आकडे येऊन हे परंपरा जपूची त्यांच्या मनात इच्छा नाही, ही होऊ दे अशी रामेश्वराकडे प्रार्थना. नक्कीच काका, एक चांगलं मत तुम्ही तुमचं मांडलेलं आहे. पण त्याचप्रमाणे आजच्या ह्या ज्या कार्यक्रमामध्ये ही जी परंपरा आहे त्याच्यामध्ये पण काही तरुण मुलं आज आपल्याला इथे दिसली आहेत, तर त्याबद्दल तुम्ही कशा प्रकारे समाधान व्यक्त कराल? तरुण मुलं दिसली त्याच्याबद्दल खूपच आनंद आहे, कारण कुलाचार हे सगळं चालत राहिले पाहिजे पुढे. कारण का आपली जी संस्कृती आहे, ही जी परंपरा आहे, हा जो आपला वारसा आहे, हा असाच म्हणजे जी तरुणाई आहे तीच भविष्यात पुढेही सांभाळणार आहे. त्यामुळे या तरुणाईने जास्तीत जास्त अशा सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये, पारंपरिक सणवार उत्सवांमध्ये सहभाग घेतला पाहिजे असं तुमचं प्रामुख्याने मत आहे. एक सदिच्छा आहे. नक्कीच काका, एक तुम्ही चांगलं मत आपलं मांडलेलं आहे. तर लोकनिर्धार न्यूज चॅनलमध्ये तुमचं या चांगल्या गोष्टीचा नक्कीच स्वागत आहे. धन्यवाद. इकडच्या बोलीभाषेमध्ये नया साजरं करणं असं म्हटलं जातं. तर ही जी परंपरा आहे, मगाशी आपण ऐकलं की तरुणाईने ह्या परंपरेमध्ये आता भविष्यात लक्ष घातलं पाहिजे. तर ह्या इथे भविष्यातली आणि देशाची भावी पिढी इथे बसलेली आहे. तर त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांची ही जी परंपरा आहे, त्यांनी आता स्वतः इथे पाहिली, तर त्याबद्दल त्यांचं मत काय आहे. आज जी परंपरा चालली आहे ती आम्ही भविष्यात पुढे पुढे नेऊ आणि आम्ही ही परंपरा चालू ठेवू. आजपासून नवरात्र उत्सव संपूर्ण कोकण पट्ट्यामध्ये भरपूर मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात पार पडत आहे. तर त्याच निमित्ताने आज आता आपण आहोत कांदळगावमध्ये. कांदळगाव ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. श्रीदेव रामेश्वराचा कृपा आशीर्वाद लाभलेला हा जो गाव आहे आणि या गावातील हे जे मंदिर आहे जिथे आता आपण आहोत ते श्री सातेरी देवी मंदिर. आणि या सातेरी देवी मंदिराचे मानकरी रमेश परब आणि त्याचप्रमाणे प्रकाश परब हे आपल्यासमोर आहेत. त्याचप्रमाणे मंदिराचे इथे ब्राह्मण, जे मंदिराचे जे काही कामकाज असते देवादिकांचे ते काम पाहणारे राजू नातू हे ब्राह्मण इथे आहेत. त्याचप्रमाणे या गावच्या पोलीस पाटील सौ शीतल परब ह्या सुद्धा इथे आहेत. तर आत्ता ह्या मंदिरामध्ये जी घटस्थापना झालेली आहे त्याची पूजा कशी झाली, त्याप्रमाणे गावातली त्या घटस्थापनेची परंपरा काय आहे आणि घटस्थापनेच्या अगोदर सकाळी इकडे नवं जे केलं जातं म्हणजे भात कापलं वगैरे जातं, तर त्याबद्दल अधिक जी माहिती आहे ती आपण हे जे या मंदिराचे मानकरी आहेत त्याचप्रमाणे पोलीस पाटील आहेत आणि इथे पुरोहित आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया. तुम्हा सर्वांना लोकनिर्धार न्यूज चॅनलकडून नवरात्रीच्या मनपूर्वक शुभेच्छा. आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि आज आपण कांदळगावमध्ये श्रीदेवी सातेरी मंदिराच्या मंदिरात आहोत. घटस्थापना झालेली आहे. तर ह्या आपल्या कांदळगावच्या परंपरेबद्दल आपण काय सांगाल? नमस्कार. या ठिकाणी घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत किंवा दसऱ्याच्या पुढे 5 दिवस अशा प्रकारे आपल्या कांदळगावचा नवरात्रीचा शारदीय नवरात्र उत्सव असतो. त्या उत्सवाच्या पहिल्या दिवशी आज जी घटस्थापना झाली, घटस्थापनेच्या या ठिकाणी राणे परब, मानकरी, त्याचप्रमाणे गावातील समस्त ग्रामस्थजन एकत्र येऊन परब प्रभाकर परब आणि प्रदीप राणे यांनी आपले यजमानपद करून ब्राह्मणाद्वारा तिथे गणेश पूजन करून पुण्यावाचन करून घटस्थापना झाली. दिव्याची पूजा झाली, माळ बांधली गेली आणि त्या कलशावर घटस्थापना करून तिथे सातेरी नवदुर्गा या देवीचं तिथे आवाहन करून त्या ठिकाणी घटस्थापना करून पूजा करण्यात आली मानकऱ्यांतर्फे. त्यासाठी आणि आजपासून ही घटस्थापना झाल्यानंतर ब्राह्मणाद्वारा आजपासून अष्टमीपर्यंत
देवी महात्म्य जे आहे त्याचं वाचन होणार आहे. अष्टमीच्या दिवशी संध्याकाळी होम हवन होणार आहे. नवमी दिवशी 11 वाजता साधारणपणे 11 वाजता देवीला बलिदान होऊन होमाची समाप्ती पूर्णाहुती झाल्यानंतर येथे समाराधना होऊन ते नवमीपर्यंत जे काम आहे ते पूर्ण होणार आहे. दसऱ्या दिवशी ब्राह्मणांकडून धार्मिक विधी कोणतेही नसणार आहेत. दुसऱ्या दिवशी पावणेर आणि त्यानं पावणेर झाला की या ब्राह्मणांकडून ही जी काय समाप्ती आहे या कार्यक्रमाची धार्मिक कामाची समाप्ती होणार आहे. आणि 5 दिवस जो काय दसऱ्या परंपरेनुसार चालू आहे त्याप्रमाणे ओटी भरणे, अवसर काढणे वगैरे जी काय परंपरा आहे त्या परंपरेप्रमाणे 5 दिवस दसऱ्याचं काम चालणार आहे. त्याप्रमाणे इथे सकाळी मानकऱ्यांतर्फे घटस्थापना करण्यात आली. विविध प्रकारचे ब्राह्मण, गुरव, नाणे, परब, मेस्त्री, अन्य गावकरी, कुळकार, फळकार वगैरे जी पद्धत आहे घाडी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये घटस्थापना करण्यात आली विधिवत दरवर्षीप्रमाणे. आणि आजपासून जो देवी नवरात्र उत्सव आहे त्या उत्सवाला सुरुवात झालेली आहे एवढं सांगू शकतो. नक्कीच काका. त्याचप्रमाणे आज आपल्या या कांदळगावमध्ये नव्याची जी सुरुवात असते तर त्याबद्दल थोडक्यात काही सांगू शकाल का? हा, नवान्न पौर्णिमा म्हणून जी काय नव्याची पौर्णिमा असते, आता पुढे येणारी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमेच्या वेळी जी पौर्णिमा येते त्याला नवान्न पौर्णिमा म्हणतात. नवान्न पौर्णिमा म्हणजे जे नवीन भात असतं ते पूजन करून ते आपल्या घरामध्ये बांधल्याशिवाय त्याचं ते प्राशन करायचं नसतं, म्हणजे खायचं नसतं. तर नवान्न पौर्णिमानुसार जर ते करायला गेलं तर ते भात वगैरे लवकर पिकतं. त्याप्रमाणे आपल्याला ते त्या काळात करणं शक्य नाही. तर आपण ऋषीपंचमी किंवा घटस्थापना किंवा अन्य मध्ये एखादा शुभ दिवस बघून त्या दिवशी गावाचं हे नवं केलं जातं. आणि प्रत्येक जण आपापल्या परंपरेनुसार विविध दिवशी ही नवान्न पौर्णिमा साजरी करत असतो. म्हणजे नव्या अन्नाचं पूजन करून ते अन्नाची खीर करून त्याची जे देवाला नैवेद्य करून आपण नवीन भात म्हणजे नवीन जे अन्न पिकवलंय त्याची सुरुवात केली. अशा प्रकारचं ते नवान्न पौर्णिमा. त्याच्या अनुषंगाने ते नवं वगैरे आकर्षक दिसावं आणि घराला त्याची सुशोभिता हवी आणि आपण जे अन्न आपण पिकवतो, अन्न जे खातो त्याचं आपलं वर्षभर त्या घरामध्ये टिकावं यासाठी ते बांधण्याची पद्धत असावी. व्यवहार आणि शास्त्राची सांगड जर घालतात तर सांगड जर घातली तर असं एक लक्षात येत आहे. आणि त्याचे आपण पूजन करून त्याचं जे काही नैवेद्य आहे तो आपण देवाला अर्पण करून त्याप्रमाणे आपण ते नवान्न पौर्णिमा साजरी करतो. सर्वसाधारण ते पिकल्यानंतर परिपक्व झाल्यानंतर ते आपले नवान्न पूजन करून ते नवं म्हणतात ते आपलं कापून ते प्रत्येकाने आपापल्या घरात नेऊन त्याचं पूजन वगैरे करून ते घरामध्ये बांधलेलं आहे. एक फक्त असं विचारायचं होतं काका की हे जे नव्यासाठी जे भात ज्या भाताची कापणी होती ते फक्त पाटणी हा जो भात प्रकार आहे त्याच पाटणी भाताची कापणी केली जाते. अन्यही भाताचे प्रकार आहेत परंतु ते किती जरी पिकलेलं असलं तरी त्याची कापणी होत नाही. फक्त पाटणी हा जो भाताचा प्रकार आहे त्याचीच कापणी का केली जाते तर त्याबद्दल काय सांगाल? नवं पुजण्यासाठी जो भात बाहेरचं टरफल काढल्यानंतर आतमध्ये जो लाल प्रकार असतो ते लाल भाग असतो त्या प्रकारची पाटणीचा प्रकार. तर ते भाग वापरण्याची पूर्वपारंपरिक पद्धत आहे. आताची जी बियाणं आहे ती सर्व बियाणं संकलित केलेली बियाणं असल्यामुळे पूर्वंपार चालत आलेलं बियाणं म्हणजे पाटणी ते भात वापरत असावे आणि ते खायला पचायला हलकं आणि चांगलं त्या दृष्टीने त्या पाटणीची त्यांनी निवड केलेली असावी. आणि ते आपलं गावठी भात आहे. आपण पूर्वंपार ते आपले पूर्वजांपासून ते आपण पिकवत आलेलो आहे त्याचा आस्वाद घेत आलेलो आहे. तर ते हातात पचायला हलकं असतं आणि आरोग्याच्या दृष्टीने ते चांगलं असेल. कारण का लालपणा जर त्या तांदळाला चिकटलेला असेल तर ते त्याला आणखी गोडी वेगळी लागते. म्हणून वालई भाताची तांदळाची पेज बरेच जण औषध म्हणून खातात, रोजच्या सवयीप्रमाणे खातात. तर तो त्याचा हे असावा असं वाटतं. नक्कीच काका. त्याचप्रमाणे तुम्ही जर म्हणजे पाहिलं किंवा आपण सर्वांनीच जर पाहिलं तर की आजूबाजूच्या गावामध्ये नवरात्र उत्सव ज्यावेळी सुरू होतो, घटस्थापना होते, त्या दिवसापासून पुढे 9 दिवस त्या मंदिरामध्ये किंवा आजूबाजूच्या वाडींमध्ये गरबा उत्सव वगैरे साजरे केले जातात. परंतु आपल्याकडे ही गोष्ट अपवाद आहे. आपला जो कांदळगाव आहे या कांदळगावमध्ये मंदिरात उत्सव आहेत त्याच्यामुळे जो गरबा उत्सव आहे किंवा अजून कुठल्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम केले जात नाही तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल? तर ती पूर्वीपासून असलेली गावची परंपरा आहे. कारण एकदा घटस्थापना झाली की अन्य कुठले सांस्कृतिक कार्यक्रम करू नये असा पूर्वीपासूनचा नियम असणार. त्या नियमाला अनुसरून ते नियम केले असावेत. आणि आपल्याकडे नंतर
5 दिवस दसरा असतो ना, तर ते आणि गरबा वगैरे हा तरी गुजरात्यांचा जो मुख्य सण आहे, ते आता एकमेकाचं बघून आपल्याकडे महाराष्ट्रात त्याची परंपरा सुरू झालेली आहे. पण फुगड्या घालणे वगैरे हे आपली पारंपरिक नृत्य कला वगैरे आहे. तर गरबा आता एकमेकाचं बघून ते झाल्यामुळे तर त्याला प्राधान्य लोक जास्त देतात. हे मी चुकीचं असं म्हणत नाही, पण आपल्या संस्कृतीला आपण प्राधान्य देऊन आपली संस्कृती टिकवणं हे जास्त महत्वाचं वाटतं. त्यामुळे ही आपली संस्कृती नसेल म्हणून त्या गरबाचा वगैरे बाजूला विषय ठेवून आणि देवीचं नवरात्र बसले. आता नवरात्र बसल्यानंतर नवरात्राचे काही नियम असतात, त्या नियमाला अनुसरून अन्य गावात काही कार्यक्रम होऊ नये अशी जी संकल्पना असेल, त्यामुळे तो नियम केलेला असावा. नक्कीच खूप छान प्रकारे आपण सांगितलं आहे काका. कांदळगावमध्ये ह्या अगोदर गोंधळी म्हणजे गोंधळाचा कार्यक्रम देवीच्या नवरात्र उत्सवामध्ये साजरा केला जायचा, परंतु काही कारणास्तव हा गोंधळाचा कार्यक्रम आता ह्या सद्यस्थितीत होत नाही आहे. त्यामुळे फक्त कांदळगावमध्ये देवीच्या नवरात्र उत्सवामध्ये जसं तुम्ही मगाशी म्हटलात ते आवाहन जे काही केलं जातं, तर त्या पद्धतीने हा कांदळगावमध्ये दसरा म्हणजे नवरात्र उत्सव साजरा केला जातो आणि पुढील 5 दिवस दसरा उत्सव हा मोठ्या प्रमाणात संपन्न केला जातो. आता आपल्यासमोर आहेत कांदळगावच्या पोलीस पाटील सौ शीतल उदय परब, आणि आज आपल्या कांदळगावमध्ये नवरात्र उत्सवाला प्रारंभ झालेला आहे. तर ह्या नवरात्र उत्सवानिमित्त आपण काय सांगाल? नवरात्र उत्सव हा 9 देवींचा म्हणजे उत्सव म्हणून साजरा केला जातो. त्याच्यात लोक उपवास करतात, बिना चपलाचे चालतात, हे सगळ्या गोष्टी होतात त्याच्यात. आणि इथे आपल्या देवळात घट बसल्यापासून विविध कार्यक्रम चालू असतात, भजन, जागरण असते, हे सगळं चालू असतं. नवरात्र उत्सवामध्ये जास्तीत जास्त महिला ह्या सगळ्या उत्सवामध्ये हिरारीने भाग घेत असतात, तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल? महिलांना एक आवड असते किंवा देवीच्या रूपाप्रमाणे आपलं पण रूप दिसावं, तो कलर असू दे किंवा ते आभूषण असू दे, ते सगळं परिधान करायची महिलांना पहिल्यापासूनच आवड असते. मग ह्या दिवसात त्यांना अक्षरशः म्हणजे परिधान करायला मिळतं हे त्यांना आवडतं आणि त्याचं मग ते अनुरूप करतात. म्हणजे सगळ्या गोष्टी की साडी नेसणे त्याच कलरची, आज देवीचा कोणता कलर आहे, आज पिवळा कलर आहे, माझ्याकडे बघून तुम्हाला समजेल की मी आज पिवळा कलर घातलाय. नक्कीच, म्हणजे अशा प्रकारे जी आवड पण आहे आणि आपली जी संस्कृती परंपरा ज्या आहे त्यामुळे महिलांना ह्याच्यात एक संधी समोरून चालून येत असते आणि त्या संधीचा ह्या अशा वेळी ते चांगल्या प्रकारे उपयोग करून घेत असतात. त्याचप्रमाणे हे जे आपलं कांदळगाव आहे, एक पोलीस पाटील म्हणून आपल्या कांदळगावबद्दल तुम्ही थोडक्यात काय सांगाल? पोलीस पाटील म्हणून मला तसा काही त्रास नाही कांदळगावचा. आणि अक्षरशः मला ते दसऱ्याच्या दिवशी म्हणजे आपल्या शेवटच्या दसऱ्याच्या दिवशी ते मान देतात देवाच्या इथून, रामेश्वराच्या हातातून आपल्याला मान देतात एक पोलीस पाटलांचा. तो मला अभिमानाची गोष्ट वाटते खूप. मग त्या मानासाठी मी अक्षरशः जरी कुठे कामाला असेल त्यासाठी मी त्या दिवशी तिथे थांबते येऊन. आणि तो खूप म्हणजे मला अभिमानाच, म्हणजे एक देवाच्या हातून मला काहीतरी मान मिळतोय. नारळ आणि काही असू देत, रक्कम असू देत, पण ती आपल्याला मानमध्ये मिळते ह्याचा खूप मला अभिमान आहे. आपल्या कांदळगावातच ही गोष्ट घडते, बाकी कुठे काही घडत नाही अशा गोष्टी. नक्कीच, कारण का कांदळगाव हा एक पूर्ण शांतताप्रिय गाव आहे. त्यामुळेच ह्या सर्व गोष्टी, एक तुम्ही पोलीस पाटील आहात त्यामुळे तुम्ही अगदी स्पष्टपणे बोलू शकता, स्पष्टपणे सांगू शकता की कांदळगाव हा कसा शांतप्रिय गाव वगैरे आहे. तर आणि त्याचप्रमाणे ज्यावेळी दसरा उत्सवाला इकडे असंख्य गर्दी असते, म्हणजे खूप लांब लांबून लोक येत असतात, तर त्यावेळी ही जी गर्दी वगैरे असते, मग त्यावेळी कसं शांतप्रिय वातावरण म्हणजे कसं, किंवा भाविकांची कशी काही गडबड गोंधळ कशा प्रकारे असते, मग त्यावेळी आपलं मंदिराशी ह्यांच्याशी बोलून वगैरे म्हणजे कशा प्रकारचं नियोजन असतं? मी ट्रस्टचे लोक आहेत यांच्याशी बोललेलं असतं माझं. ते बोलतात की आम्ही मॅडम आमच्या ह्याच्या स्तरावर करतो ते सगळं शांततेत, आणि होतं तसंही शांततेत होतं. अशी भांडणं वगैरे तिथे होत नाही मांडाच्या इथे, कारण मांडाच्या इथे लोकांना माहीत आहे की ते क्लेश केल्यामुळे काय निष्पन्न काहीच होत नाही. त्यामुळे कोण लोक तशी करत नाही. ज्यांना बाहेरचे लोक आहेत त्यांना माहीत नसतं ते, पण त्यांना ते हे लोक सांगतात, आपले मोठे आहेत, आपले ज्येष्ठ आहेत, ते सांगू शकतात त्यांना की असं असं इथे नाही करायचं. मग ते नाही, ते करतच नाहीत. त्याच्यामुळे ते शांततेत 5 दिवस आपले शांततेत जातात. आमच्या इकडे 5 दिवसात ट्रस्टचे लोक लाईन वगैरे करतात तिथे सरळ लोकांची, म्हणजे आशीर्वचन घेणारे आणि
प्रश्न विचारणार आहे. तर ह्या वर्षी मला आताच समजलं की ह्या वर्षी 2 लाईन करणार आहेत, की आशीर्वचन एक घ्यायची लाईन आणि एक प्रश्न उत्तरांची लाईन. त्याच्यामुळे लोकांना उलट सोयीचंच होईल, चांगलंच होईल आणि गर्दी होणार नाही आणि लवकरात लवकर त्यांचे प्रश्न आटपतील किंवा काही त्यांचं असेल ते त्यांना गाडी वगैरे मिळून ते घरी पण जातील लवकर. हे एक चांगली गोष्ट आहे. मी आताच ऐकल्यामुळे मला ते आवडलंय, खूप चांगली गोष्ट आहे. नक्कीच त्याचप्रमाणे कांदळगावच्या दसरा उत्सवाबद्दल म्हणजे जे सोनं लुटणं वगैरे जे असतं तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल? त्यावेळी जी होणारी गर्दी आणि त्यावेळी सोनं लुटताना जो एक आनंद असतो, लांबून लांबून सगळे भाविक येतात, दूरवरून येतात, तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल? दसरा उत्सवातलं जे सोनं वगैरे लुटलं जातं, ह्याच मंदिराच्या शेजारी आपट्याचं मोठं झाड आहे, तिथे भयंकर गर्दी असते, लग्न लावली जातात देवांची आणि पटापट मग सोनं लुटायला सुरुवात होते. मग तो क्षण कसा असतो, तर त्याबद्दल थोडक्यात काय वर्णन करा? क्षण म्हणजे तो आता ते झाड एवढं बहरलेलं दिसतंय, 5-10 मिनिटातच ते सगळं झाडाचं अक्षरशः पानं खाली पडलेली असतात, म्हणजे लोक त्याचे तुटून पडतात की सोनं म्हणजे किंमत किती आहे त्या दिवशी समजून येते आपल्याला की सोनं खरं सोनं घ्यायला एवढे लोक तुटून जात नाहीत, पण हे सोनं घ्यायला खूप असं हे करतात. म्हणजे त्याची ती काहीतरी एक प्रथा आहे, त्याच्यामुळे ते लोक करत असतील, पण एक मस्त आनंद वेगळाच असतो तो त्या दिवशी. म्हणजे त्यावेळी ज्यावेळी ती पानं लुटली जातात त्यावेळी ती एवढी गर्दी असते की आत्ता जे जसं झाड दिसतं आहे, काही क्षणांनंतर त्या झाडावरती एकही पान दिसत नाही. म्हणजे अशी जी काही या गावची जी परंपरा आहे ही खूप छान पद्धतीने आपल्या संपूर्ण कांदळगावातील कांदळगाववासियांनी, गावातले जे मानकरी आहेत, जे ग्रामस्थ आहेत, त्या सगळ्यांनी आजपर्यंत जपून ठेवलेली आहे. आणि आपण लोकनिर्धार न्यूज चॅनेलशी एक चांगल्या प्रकारे सुसंवाद केलात, चांगली माहिती आपण आमच्यापर्यंत पोहोचवलात, त्याबद्दल लोकनिर्धार न्यूज चॅनेलकडून आपले मनपूर्वक धन्यवाद. आणि पुन्हा एकदा आपणा सर्वांना आजपासून सुरू झालेल्या नवरात्र उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.